हा बोला महाराज. काय चाललंय? काय नाही, आलो तर रानातून. असं आहे का? अं, ते का रायप्पा महाराजचं काय पात्र आहे? रायप्पा महाराज जो आहे हम्म. तो छत्रपती संभाजी महाराजांचा अंगरक्षक आहे. हा ना, ते चित्रपटात दाखवलं नाही म्हणून बरेच जण नाराज आहेत असं मी पाहिलंय व्हिडिओ म्हणलं. असं आहे का? मी म्हणजे ऐकलेलं पण इतिहास नाही माहिती समजा फक्त. हो ना. अंगरक्षक बी आहे, जीवलग मित्र आहेत. असं आहे का? हा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची सावली बनून जो कोणी राहिला हम्म. तो होता रायप्पा महाराज. हम्म, हम्म. त्याच्यानंतर ज्योताजी केसकर, कोण म्हणले? रायप्पा महार एक आणि ज्योताजी केसकर हे दोन्ही महार आहेत हा हा बर का. हा. म्हणजे संभाजीराजांची सावली बनून राहिल्या. असं आहे का? हा, पण दुर्दैवानं संभाजीराजे संगमेश्वरला ज्यावेळेस कैद झाले त्यावेळेस रायप्पा महार तिथं नव्हता. हा. आणि मग संभाजीराजांना ज्यावेळेस संगमेश्वरला मुकर्रब खान आणि इखलास खान म्हणजे मूळचा हा शेख निजाम आहे, हा. त्याला पदवी दिलेली आहे औरंगजेबानं मुकर्रब. हम्म. हा, संभाजीराजांना पकडल्याच्या नंतर मुकर्रब हा खिताब दिला आणि तो मुकर्रब खान झाला. हम्म. आणि मग जेव्हा संभाजीराजांना घेऊन हे वाऱ्याच्या वेगानं गेले, हा. निघाले. हम्म. आणि म्हणजे इकडं स्वराज्याचे सेनापती जे होते मालोजी घोरपडे यांची तिथं संगमेश्वरला तिथं कत्तल झाली होती ना. मोजके निवडक सैन्य होतं. आणि मग संभाजीराजाला पकडून हे वाऱ्याच्या वेगानं निघले. आणि मग हे पहा, बहुतेक पासूनच नाव आहे पहा, त्या गावाला आलते फाती कारखाना अकलूज. हा हा हा, म्हणजे तिथून करवीरकर गेले, करवीरकडून अकलूजला आले, म्हणजे असं बाहेरच्या प्रदेशातून. आणि मग तिथून असं तिथं नगरचा जो बहादूरगड आहे, बहादूरगडला आणलं. तिथं औरंगजेबाची छावणी होती. आणि मग तिथं संभाजीराजांना जे आतापर्यंत राजांना ताप दिला होता हे मस्तकातच होतं त्यांनी. त्या खानदानाचं रक्त सांडून तख्त काबीज केलेलं आहे. आणि एकट्या ह्या संभाजीने मला हे केलं म्हणून त्याला एवढा त्याचा राग होता की त्यांनी हे केलं की म्हणले हे जे कैदी आणलेत म्हणले यांना म्हणले, म्हणजे ह्यांचा ते तुम्ही तर ऐकलं असं ना की म्हणजे ह्यांना काय म्हणते त्याला एकदम बत्तर वागणूक द्या ह्यांना, त्यांचा मान सन्मान काही करू नका. आणि मग ताकुला वगैरे ते चढवलं. आणि मग त्यांना तिकडे हे करायला लागले, मिरवणूक काढायला लागली. म्हणजे मिरवणूक म्हणण्यापेक्षा ती धिंड, त्यांची तिथे धिंड काढली. पण संभाजीराजांना कैद झालं. संभाजीराजे मोगलांनी पकडून नेले. तर हे जेव्हा रायप्पाला महाराला माहित झालं त्यावेळेस रायप्पा महार त्यांची म्हणजे काय म्हणते त्याला ते माग हे घेत, म्हणजे हे घेत मागोवा घेत हा तिथपर्यंत येऊन पोहोचला. आणि नेटका तिथं पोहोचायचा. त्याच्यासोबत 4-2 त्याचे सहकारी होते. आणि संभाजीराजा आणि कवी कलशाची त्यावेळेस ज्या मोगली छावणीमधून तिथं त्यांची धिंड काढली गेली. संभाजीराजांना म्हणजे आणतानाच त्या उंटावर आणलं होतं बरोबर, हे बांधलं तिथं ते कातेरी साखळदंडानं ते तारीनी. त्याच्यानंतर खाली उतरून रक्ताबंबाळ झालेले संभाजीराजे पुन्हा त्यांना कवी कलश त्यांना तख्ताकुला जे आहे, तख्ताकुला माहिती असेल तुम्हाला, आवताच्या दिडासारखं असते, हात काढायला वरील टिकून घ्यायचे, हात काढ्या खांद्यावरती असते. मग तो तख्ताकुला वगैरे टाकून तिथं मिरवणूक काढायला लागली. कुणी त्यांच्यावर थुकायचं, कुणी त्यांना दगड मारायचं, कुणी महागून असं बहाल्याचे तलवारीचे टोकं चिटकायचे, म्हणजे घुसवायचे अंगाईनी. म्हणजे एकदम अशी पाशवी अत्याचार त्यांच्यावर तिथं त्या बागलांच्या छावणीमध्ये चालू होता. आणि तिथपर्यंत ती संभाजीराज तिथपर्यंत जाऊन हा जी रायप्पा महारा आहे या रायप्पा महाराने तिथं जाऊन मोगलांच्या ह्यामध्ये पाणी देण्याचं जे आहे फिस्ती त्याचं काम करायला चालू केलं होतं. आणि त्यांनी ते हे झाल्याच्या नंतर त्याचे काही पाणी घेऊन त्याचे ते सहकारी तिथे हे होत होते. आणि संभाजीराजांना हसमांचा तिथं गाराडा होता. आणि मग त्या गाराड्यामधून तिथं ते धिंड चालत असताना रायप्पा महाराला हे सोसलंच नाही. संभाजीराजा हा स्वराज्याचा जीव की प्राण आणि हे गोरगरीब रयतेचा वाली, आणि त्याची काय अवस्था या मोगलाच्या छावणीमध्ये हे रायप्पा महाराला सहनच झालं नाही. सावलीसारखा राहिलो मी, एक दिवस फक्त मी राजासोबत राहिल्याने हा प्रसंग ओढावला. रायप्पा महारानं त्या फिस्तीचं काम करत असताना
पाणी देत तो संभाजीराजांच्या जवळ तिथं गेला, मिरवणुकीच्या तख्तातला चढवलेल्या, आणि त्यांनी एकाएकी त्याची समसेर कमरेतून काढली, मेनातून काढली, आणि त्याच्यासोबतचे जे 4-2 जे साथीदार होते ना, रायप्पा महार, यांनी सुदर्शन चक्र म्हणजे गरगर फिरावं असं तर तलवारी तिथं फिरवायला चालू केली, आणि बघता बघता संभाजीराजांच्या आजूबाजूला असणाऱ्या हसमांचे मुंडके उडायला लागले. की आता इथं या गराड्यातून संभाजीराजांना सोडवणं हा एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर होतं. परंतु शेवटी 5 लाखाची छावणी ती मोगलांची. एकट्या रायप्पा महाराची ताकद कुठं पुरणार ती. बरोबर आहे. आणि मग बाकीचे दुसऱ्या हसमांचा एक म्हणजे बेडा तिथं आला आणि रायप्पा महाराला चौकून त्यांनी घेरलं, आणि रायप्पा महारावरती सपासप तलवारीचे वार झाले, आणि रायप्पा महाराची त्याच जागेवरती खांडोळी करण्यात आली. म्हणजे संभाजीराजांच्या रक्षणासाठी असणारा रायप्पा महार यांनी आपलं बलिदान या संभाजीराजांसाठी आणि स्वराज्यासाठी दिलं, याला म्हणायचं निष्ठा. मग चित्रपटात कसं का दाखवलं नाही का? हा प्रसंग दाखवायला पाहिजे होता. चित्रपटात हा प्रसंग दाखवायला पाहिजे होता म्हणलं. ते डायरेक्टरचं काही असेल तिथं, पण ते काहीतरी त्याला किमान नाही मला तरी 10-20 सेकंद तरी द्यायला पाहिजे होते. हो ना, काही ना काही दाखवायला पाहिजे होतं ना. म्हणजे तुम्ही माहित नव्हतं काय तुम्हाला? नाही मी ऐकलेलं आहे, पण असं डिटेल इथेच नव्हता माहित ना. नाही, असा खेळ आहे तो रायप्पा. म्हणजे बरंच आहे त्याचं रायप्पाचं, की पन्हाळ्यावर ज्यावेळेस संभाजीराजे कैद होते त्यावेळेस रायप्पा सोबतच होता, बर का. त्याच्यानंतर संभाजीराजे दिलेर खानाच्या गोटामध्ये जाऊन मिसळले होते, म्हणजे तो एक राजकारणाचा भाग होता तो. तर त्यावेळेस हे रायप्पा महार सोबतच होता. त्याच्यानंतर इकडं पोर्तुगीजावर ज्यावेळेस संभाजीराजांनी आक्रमण केलं होतं त्यावेळेस रायप्पा महार सोबतच होता. ज्यावेळेस इकडे जिंजिऱ्याचा जो सिद्धी आहे तो इथं स्वराज्याला ताप द्यायचा म्हणून संभाजीराजांना सिद्धीवरती मोहीम उघडली होती. आणि तो अजिंक्य असणारा जंजिराला सुद्धा त्यांनी धनावून सोडला होता. म्हणजे जवळजवळ स्वराज्यातच आला येण्याचा होता, पण तो हसन खान यांनी आक्रमण केल्यामुळे हे झालं. त्यावेळेस रायप्पा महार सोबतच होता. म्हणजे संभाजीराजे यांची सावली तरी एखाद्या वेळेस सोबत राहणार नाही. म्हणजे अंधारात संभाजीराजांची सावली सोबत सोडेल, रायप्पा महारानं दिवस आणि उजेडी आणि अंधारी प्रत्येक वेळी संभाजीराजांच्या सावलीसारखा राहिला. आणि शेवटच्या क्षणाला संभाजीराजांच्या बलिदान देण्याच्या अगोदर रायप्पा महारानं स्वतःचं बलिदान शंभूराजासाठी आणि स्वराज्यासाठी दिलं, आणि आपल्या रक्तानं संभाजीराजांच्या पायांचा अभिषेक घडलाय. म्हणजे ह्या विषयावर सुद्धा एक स्पेशल चित्रपट होऊ शकतो, म्हणजे इतका मोठा विषय. म्हणजे खूप ते एक संभाजीराजा आणि रायप्पा महार म्हणजे इथं करताना मुख्य भूमिका सुद्धा रायप्पा महाराला देता येते. एक मावळा जसा तानाजी, जसा मुख्य भूमिकेत तानाजी आहे तिथं त्याच धर्तीवर रायप्पा महार याच्यावर सुद्धा एक स्वतंत्र चित्रपट होऊ शकतो. म्हणजे खूप मोठं योगदान आहे. परंतु हे जे आहेत ना इतिहासाची तोडमोड करणारे माणसं यांनी केलाय हो. जो त्याची केसकर हाही संभाजीराजांचा खूप जीवलग साथी. संभाजीराजांनी त्यावेळेस वाघासोबत झुंज झाले त्यावेळेस जो त्याची केसकरनंच हे केलं होतं ना. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तिथं गोविंद महार संभाजीराजे तुकडे झाल्याच्या नंतर तिकडे रायप्पा महाराने स्वतःच्या रक्तानं संभाजीराजांच्या चरणांचा म्हणजे अभिषेक केलाय. आणि इकडे संभाजीराजांचे 41 दिवस हाल करून मारल्याच्या नंतर तुकडे तुकडे करून कोण्या कुत्र्याला खायला फेकून दिले होते. परंतु ते तुकडे उचलून त्याला शिवून महारवाड्यामध्ये दफनविधी करणारा तो सुद्धा गोविंद महार आहे. म्हणजे नंतर पुन्हा औरंगजेबानं फरमान काढलेलं होतं, जर कुणी या संभाजीराजांच्या तुकड्याला हात लावेल किंवा त्याला त्याचा काय म्हणते त्याला दफनविधी अंत्यविधी करेल त्याची सुद्धा अवस्था या संभाजीची अवस्था झाली तशीच होईल. पण तो रायप्पा महारानं मागं पुढे पाहिलं नाही. ती जणी परिटीने सांगितलं की रायप्पा महार गेला, तुकडे आणले त्यांनी ते शिवून घेतले. गोविंद महार सांगितलं जणी परिटीने.
आणि मग ज्यावेळेस त्यांनी त्यांना हे केला, शेवटचा काय म्हणते त्याला, हे दिला, अग्नी, हा शेवटचा हे दिला, त्यावेळेस ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळाली, त्यावेळेस औरंगजेबानं हसमं पाठवून त्याच्या घरातल्या 64 जणांची हत्या केली ना. मग ह्या बी गोष्टी आल्या पाहिजेत ना पुढे महाराज. हा म्हणजे स्वतः तर गेलाच तो, पण त्याचं कुटुंब सुद्धा सारं उद्ध्वस्त झालं. हा जे बाजूबाजूला गेलेले कुठं त्याचे वंशज होते ते आज आहेत ना तिथं. आता चित्रपटाच्या निमित्ताने आता चर्चा भरपूर होते समजा, व्याख्यानं वगैरे, त्याच्यामध्ये हे विषय आता यायला पाहिजे समजा. हा म्हणजे अशा पद्धतीचा हा रायप्पा महार हा विषय आहे. हा तेच म्हणलं तुमच्याकडे 100% खात्रीशीर माहिती भेटेल. हा तुम्ही जर विषय काढला का महाराज, रायप्पा महार, आणि जर आजचाच आता सध्या छावा फुल चालू, हा जर विषय तुम्ही आता घेतला, विषय म्हणजे हेच आपल्या रेकॉर्डिंगचं हेच टाकतो ना. आता आपण बोललेलंच टाकतो ना, पूर्ण एकदम इतिहासाप्रमाणे सांगितले तुम्ही. असं आहे का? नाही तुमच्या आवाजात जरी तुम्ही टाकला, नाही ते नंतर बनवून टाकू समजा, पण सध्याचं हे चालून. तर हा अशा पद्धतीचा इतिहास आहे. परंतु हे कसं आहे माहितीये का, द्वेष करणाऱ्या माणसानं तो वेगळ्या पद्धतीने लिहिला, आणि त्याच पद्धतीच्या लोकांचा प्रभाव असल्यामुळं शेवटी कोणही हा डायरेक्टर कौशिक उत्तेकर काहीतरी आहे कोणतरी, हा म्हणजे या डायरेक्टरनी सुद्धा त्याच दबावाला बळी पडून हा सीन त्यामध्ये घेतला नसेल. परंतु इतिहास हा कोणत्याही जातीच्या बंधनामध्ये बांधलेला नसतो, इतिहास हा नित्याचा असतो. आणि जातीचं काय, आता कवी कलश ब्राह्मण होतात, आता जातीचा काही संबंधच नाही त्याच्यात. मग नाही, इतिहास हा निष्ठेचा हा ना, आणि ती निष्ठा पुढे मांडली पाहिजे, कारण की इतिहासातूनच प्रेरणा मिळते महाराज. कारण एक शायर सुद्धा एका जागेवर म्हणतो पहा, की जिस खेती में बारिश नहीं होती वही की फसलें खराब होती है, और जिस कौम को अपना इतिहास पता ना हो उनकी नस्लें खराब होती है. म्हणजे येणाऱ्या पिढ्या घडल्या पाहिजेत. इतिहास हा प्रेरणास्तंभ आहे, प्रेरणास्त्रोत आहे, दीपस्तंभ आहे, आणि तो जशाच तसा पुढे आणला पाहिजे, मोडून तोडून नाही. इतिहास मोडणे म्हणजे इतिहासाची मोडतोड करणे, म्हणजे आपल्या पुढल्या पिढ्यांची बर्बादी करणे, हा सरळ सोपा संदेश होतो. हा या गोष्टी लक्षामध्ये जर घेतल्या, परंतु अशा पात्रावरती अन्याय नाही झाला पाहिजे, तो घ्यायला पाहिजे होता. हो ना, निदान 5 मिनिटं 10 मिनिटं होणं दाखवायला पाहिजे होता. काहीतरी 5 मिनिटं नाही हो, मी म्हणतो ना, तुम्ही बहादूरगडावर आणलंय ना, किंवा ज्या ज्या जागेवर मोहिमा झाल्या त्या जागेवर एकतरी तिथं एक पात्र दाखवायला पाहिजे संभाजीराजासोबत. बरोबर आहे. आणि बहादूरगडावर ज्यावेळेस आणलंय, ज्यावेळेस त्यांची धिंड काढली गेली, आणि त्या धिंडीमध्ये त्या फिस्तीचं काम करून संभाजीराजांच्या तिथं पोहोचून तिथं रणकंदन करणारा, रक्ताच्या पाठ वाहणारा रायप्पा महार तेवढ्या जागेवर तरी किमान 30 सेकंदासाठी दाखवायला पाहिजे. म्हणजे रायप्पा महाराजच्या वंशजांनाही तो प्रेरणास्त्रोत राहिला असता. एवढंच नाही तर मराठ्यांच्या इतिहासाला सुद्धा हा प्रेरणेचा झरा कायम लखलखत राहिला असता. हा या गोष्टी पाहिजे होत्या महाराज, पण थोड्या इकडे तिकडे होते. त्याला आता आपल्यासारखे माणसं आपल्या हातात नाही ना, कारण की तरी सुद्धा त्यांनी दबावामुळे बऱ्याचशा गोष्टी एवढ्या अति हे नाही दाखवल्या समजा त्यांनी. हा, आणि साऱ्यात महत्वाचं म्हणजे ही जी शिक्षेचा अंमल केलेला आहे का, हा शिक्षेचा अंमल एक रुईकर नावाचा ब्राह्मण आहे. रुईकर नावाच्या ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार संभाजीराजावरती ही सजा फरमावली गेलेली. त्याचे काही संदर्भ आहेत ना, संदर्भ त्याचे माझ्याकडे, त्याची पूर्ण डिटेल्स आहे. असं आहे का? हा, रुईकर ब्राह्मण. हा, आणि त्यांनी हे म्हणजे मराठा ही धार्मिक ही आहे, आणि यांच्यामध्ये एक प्रकारचं म्हणजे शास्त्राला मानणार हे, म्हणून ते म्हणजे शास्त्राला यांच्यामध्ये हे जे इंद्रायणी वगैरे संगम आहेत, या नद्या आहे, यांना मानणारा वर्ग आहे. आणि भीमा आणि इंद्रायणीचा तिथं संगम होतो. आणि मग इथंच संगमावर मारल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होईल, की भीतीदायक वातावरण स्वराज्यात तयार होईल. आणि मग यांनी हे स्वराज्य आपल्याला औरंगजेबाला अलगत आपल्याला हस्तगत करता येईल असा हे होता. हा, आणि त्याचा राग होता की संभाजीराजांनी ही जी खाल्ल्या जातीतले लोक आहेत यांना एवढं सन्मानाचं हे करून ताटात घेऊन जेवण्याचं कारण काय? यांच्या घरी जातो, यांच्या लग्नामध्ये जातो, यांच्या साऱ्या सुखदुःखामध्ये हा राजा असतो. जिथं स्पर्श करणं सुद्धा हे म्हणजे शास्त्रामध्ये नाही, तिथं हा राजा त्यांची तो जाऊन चटणी भाकर खातो. हा,
त्यांनी संस्कृतचा अधिकार नसताना क्षुद्रांना त्यांनी संस्कृतचा अभ्यास केलाय. त्यांनी पुन्हा 4 ग्रंथ लिहिले ते बुधभूषणम, नखशिखा, नायिकाभेद, 7 शतक. म्हणजे या साऱ्या ज्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा ब्राह्मणाला सजा सुनावल्यात आहे. ते तर झालेलेच ना. मग हे सारं जे आहे, ज्यांनी संस्कृत वाचलंय, ऐकलंय, पाहितलंय, हे जे साऱ्या मनुस्मृतीमध्ये ज्या काही सजा दिलेल्या आहेत, त्या सजा या रुईकर ब्राह्मणानं औरंगजेबाच्या सल्लागार म्हणून त्यांनी हे केल्या. त्याच्या अंगानं त्याच्या समकालीन पुरावे आहेत का नंतरचे पुरावे ते? नाही, पुरावे आहेत ना महाराजाचे. पुरावे आहेत याच्यावाले. आणि अशा पद्धतीने ती मनुस्मृतीच्या कायद्यानुसार संभाजीराजावरती सजा केली. आणि याला पुन्हा अंत्यसंस्काराचा सुद्धा त्याला योग नाही, म्हणून त्यांचे तुकडे तुकडे करून फेकून दिलेले. म्हणजे असा हा इतिहास आहे. सत्य इतिहास येणं गरजेचं आहे महाराज. आणि आज सत्य इतिहास जर मांडायला गेलं तर म्हणजे किती जोखमीचं काम आहे बघा. तुम्ही धर्मविरोधी ठरावायला झालं लगेच. म्हणजे बघा, गोविंद पानसरे यांनी काय मांडलं, शिवाजी कसा होता साहेब, कोण होता. म्हणजे सत्य इतिहास ज्यावेळेस पुढे आणला त्यावेळेस सत्य बोलणाऱ्या माणसाला सुद्धा गोळ्या घालून मारलं का नाही. परंतु सत्य झाकलं गेलंय का नाही, आपलं ते खोटं झाकलं गेलंय का. सत्य पुढं चालत आहे, वेळ जरी गेला तरी सत्य हे सत्यच असतं, कायम सत्य. चौकट पोहोचला, सारे लेकरांना माहित झालं. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा शिवाजी महाराज. बरोबर. आणि आता तर म्हणजे आता म्हणण्यापेक्षा 395 वर्ष होत आले ना. इथं प्रत्येक जन्मणाऱ्या लेकराच्या हृदयावरती छत्रपती शिवाजी महाराज कोरूनच येत आहे. प्रत्येकाच्या शिवाजी महाराज म्हणलं की माणसाच्या अंगावरच काटा उभा राहतो. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासत होतो, सांगत होतो, म्हणून त्या इतिहासानं आपल्याला जगवलेला आहे. म्हणजे जे म्हणतात ना की अंतः अस्ति प्रारंभ, शेवट झाल्याच्या नंतरच खरी सुरुवात असते. आणि हा सांगणारा विश्वातील एकमेव विचार आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग हो.